नमस्कार मित्रांनो, आपल्याला आज पावभाजी बनवायची आहे। पावभाजी बनवण्यासाठी आपल्याला लागणारे ते साहित्य मी तुम्हाला दाखवते। आपल्याला थोडेसे वाटाणे घ्यायचे आहेत आणि त्यासोबतच फ्लावर घ्यायचं आहे आणि बीटरूट आहे ते की आपल्याला पावभाजीला लाल कलर देण्यासाठी आपण त्याला खिसून घ्यायचं आहे आणि टमाटर पण आपल्याला थोडंसं बारीक बारीक कट करून घ्यायचं आहे। बटाट्याला पण तुकड्यांमध्ये असं कट करून भाजीला एक वेगळी टेस्ट यावं म्हणून बटाटा टाकून द्यायचं आहे आणि बीटरूट खिसून झाल्यावर ह्या सगळ्या भाज्यांना धुवून आपण कुकरमध्ये टाकून द्यायचं आहे। आणि आपल्याला सुहाना पावभाजी मसाला हा आपल्याला सगळीकडेच अवेलेबल असेल, हा आपण कुकरमध्ये टाकून त्याला मस्त असं गाळीवसर असे 4-5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। कढईमध्ये एक तेल टाकून द्यायचं आहे आणि मस्त जिरं, कांदा आणि टमाटर टाकून असं परतून घ्यायचं आहे। आणि झालेली जी भाजी आहे त्याच्यामध्ये पण आपल्याला थोडंसं मॅगी मसाला आणि सुहाना पावभाजी मसाला टाकून आपला जो घरगुती मसाला आहे लालवाला तो टाकून द्यायचा आहे आणि शिट्ट्या काढून आपल्याला त्या भाजीचं थोडंसं ग्राइंड करून आपल्याला कढईमध्ये टाकून द्यायची आहे।